तर आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉक आयटम कसे तयार करायचे ते बघितलं. आज आपण आता परचेसच्या एंट्रीज कशा करणार आहोत. ही जी आपली कंपनी आहे, ही कंपनी आपली कुठली आहे? सूर्या डिस्ट्रीब्युटर आहे. यामध्ये पान नंबर जे आहे ते 165, 66 आणि 67. ह्याच्यामध्ये परचेसच्या एकूण 10 एंट्रीज आहेत. तर ह्या 10 एंट्रीज आपण कशा करायच्या तर ते आपण आता इथनं बघूयात. आता ही परचेस एंट्री जी करायची याच्याकरता आपल्याला फंक्शन की जी आहे ती म्हणजे F9. आता ही एंट्री कधी आहे? 1/10 आहे, बरोबर आहे. इथं आपण क्लिक करूया. इथं आपण F2 करायचं. 1/10/2025 एंट्री आपण काय करणार आहे? F9 फंक्शन कीने आपण एंट्री पास करणार आहे. सप्लायर इन्व्हॉइस नंबर म्हणजे त्याचा बिल नंबर इथं आपण टाईप करायचा आहे, HU001. नेम ऑफ द पार्टी, पार्टीचं नाव काय? हिंदुस्तान लिमिटेड. आता इथं आपल्याला एक अकाउंट तयार करायचं आहे, ते म्हणजे परचेस. याला इथं आपल्याला ग्रुप येईल परचेस अकाउंट. ॲप्लिकेबल इथे घ्यायचं आपण इथनं गुड्स. ओके. आता यातला पहिला आयटम कुठला आहे तो इथनं आपण शोधून काढूया. ताजमहल टी 250 ग्रॅम. ताजमहल टी 250 ग्रॅम. ह्याचं गोडाऊन जे आहे हे कुठलं इथनं आहे? वेअरहाऊस आहे. दिसतं आहेत ना? वेअरहाऊस. इथं आपण वेअरहाऊस घेतलं. क्वांटिटी किती क्वांटिटी आहे? 80. रेट किती आहे? 80. 80 क्वांटिटी, 80 रेट. आलं? एंटर. दुसरा आयटम जो आहे तो इथनं आपण लगेच शोधून काढायचा. रेड लेबल टी 550, 78 आणि 80. 78 क्वांटिटी, रेट 180. रेड लेबल टी 500 ग्रॅम. पुन्हा आपण चेक करायचं. 500 ग्रॅमाचं आहे. वेअरहाऊस 78 आणि 180. आलं? आता याच्या खाली तर मला एक अकाउंट तयार करायचं आहे. आता इथं आपण अकाउंट तयार करूया. ओके. परचेसची एंट्री करतो आहे म्हणून याला इथं आपण अकाउंट तयार करायचं. इनपुट CGST. याला इथं ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेस, GST CGST. बरोबर आहे. आलं इथं ऑटोमॅटिक. आता इथं मला अजून एक अकाउंट तयार करायचं. अकाउंट ॲट द टाईम ऑफ व्हाउचर एंट्री अकाउंट तयार करताना अल्ट आणि C असं इथनं आपल्याला अकाउंट तयार करावं लागेल. इनपुट HGST, ड्युटीज अँड टॅक्सेस, GST HGST. आलं? ही एंट्री इथनं आपली आता इथनं पास झालेली. आता याला किती दिवसाकरता आपण माल खरेदी केलेला आहे? डेज आहेत 35 डेज. इथं मी 35 डेज इथं मी टाईप करेल. आता हे जे नॅरेशन जे आहे, नॅरेशन लिहायच्या अगोदर इथंपर्यंत आपण डेट टाका आणि मग नंतर तुम्ही इथं नॅरेशन लिहायचं आहे. ओके. डॅश करायचं. इथं शब्द फक्त वापरायचा बिंग. आणि हे जे सगळं वाक्य आहे हे सगळं वाक्य इथनं आपण आहे तसं इथनं आपण कॉपी करायचं. मला इथनं का एंटर. ही आपण इथनं अशी एंट्री की प्रेस केली. ओके. आता पुन्हा मी पेजअप करतो. ह्याला मी Ctrl+P म्हणतो आणि मी याचं इथनं प्रिव्ह्यूमध्ये पाहतो. तर हे इन्व्हॉइस मला कसं दिसेल इथनं? तर इथनं मला ह्या पद्धतीने दिसेल. दिसते? आता मला काय करायचं आहे की ह्या इन्व्हॉइसेसमध्ये हे कोणत्या गोडाऊनमधनं गेलेलं आहे, त्याचा GST रेट काय आहे, त्याचा HSN कोड काय आहे, ह्याला CGST कसा लागलेला आहे, ह्याचं सगळं मला ॲनालिसिस रिपोर्ट पाहिजे. तर हे ॲनालिसिस रिपोर्ट्स करता आपण काय करतो इथनं आपण त्याला F12 करतो. कॉन्फिगरेशन करणार आपण त्याला इथनं. आता इथं गेलो आपण. मला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या गोष्टी मी इथनं आता सेट करतो आहे. गोडाऊन नेम, त्याच्यानंतर रेट ऑफ स्टॉक आयटम, आयटम वाईज स्टॉक डिटेल्स, HSN कोड, GST ॲनालिसिस. ओके. याला मी Ctrl+N सेव्ह करतो. आता मी याचा प्रिव्ह्यू बघतो. त्याचा मला प्रिव्ह्यू बघा आता कसा दिसला इथनं. आता एकदम सविस्तरप्रमाणे इथनं आपल्याला पाहता येईल. दिसते? आता ह्याला मला सेटिंग जर करायचं असेल, ह्याला इथनं मला प्रिंटिंग करताना ह्याला इथनं मला हे PDF मला इथनं इन्व्हॉइस तयार करायचं आहे. HU-001. आपण इथनं इन्व्हॉइस काय केलं तर डायरेक्ट लगेच सेव्ह केलं. दिसते? मी Ctrl+P केलेलं आहे. बरोबर आहे.
कॉन्फिगरेशनमधनं आपण इथनं सेटिंगमधनं मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्या गोष्टी इथनं आपण सेट केलेलं आहे, बरोबर आहे. टू सेव्ह द पेपर इथनं मी येस म्हणलेलं आहे. खाली इथनं सगळं आपण पूर्णपणे व्यवस्थित सेट केलेलं आहे. इथं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आता दिसते. जसं मला हवं असेल तसं इथनं मला सेट करता येतं इथनं आता. ओके, आता हा एक झाला. त्याच्यानंतरनं मला इथनं प्रिंट फॉर्मॅट म्हटलं आपण त्याला. हा कसा घेतो आपण, नीट मोड फॉर्मॅट घेतो. आला इथनं आता, हा इथनं आपल्याला पाहता येईल. मी प्रिंटरमध्ये गेलो आता. इथनं मी जो प्रिंटर माझ्याकडे सेट केलेला असेल तो प्रिंटर इथनं मला अवेलेबल होईल दिसते. ॲडव्हान्समध्ये आपण गेलो, आपल्याला पेपर साईज A4 आहे, हे इथनं आपल्याला घेता येईल. ओके, कळलं इथं तुम्हाला देत आता. प्री प्रिंटर पेपर आहे, नंबर ऑफ कॉपीज आहेत मला किती काढायच्यात, त्याला टायटल काय द्यायचं आहे आपल्याला, पेजेस टू प्रिंट म्हटलं आपण त्याला, 1 पानापासून ते कुठपर्यंत पानापर्यंत, हे सगळं आपल्याला हे इनवॉइस फॉर्मॅट आपल्याला इथनं ह्या पद्धतीने इथनं आपल्याला सेट करता येईल. इथं जर मी झूम केलं तर हे इनवॉइस इथं मला असं ह्या पद्धतीने दिसेल इथनं मला. इथं प्रत्येकाचा HSN कोड जे आहे, क्वांटिटी आहे इथनं आपल्याला हे सगळं. आता इथं आपण HSN कोड टाकलाच नाही तर इथं येणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रॉब्लेममध्ये HSN कोड, प्रत्येक स्टॉक आयटमला HSN कोड टाकणं खूप गरजेचं असतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथनं एंट्री आता सेव्ह करूया, कंट्रोल A. आता एंट्री क्रमांक 2 आहे आपल्याला. पुढची एंट्री काय आहे, 2/10 आहे. HU किती आहे, 2. 2/10 तारीख आपण इथून घेऊया. HU-002. पार्टीचं नाव काय आहे, हिंदुस्तान लिमिटेड दिसते. परचेस स्टॉक आयटम काय, पॉन्ड्स कोल्ड ड्रीम 400 ग्रॅम, पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर आलं 7895. वेअरहाऊस 7895. ओके, रिन पावडर 1 kg, वेअरहाऊस काय रेट आहे, 90 आणि 46. आता याला इथनं इनपुट CGST, इनपुट HGST जसं इथनं आपल्याला असं इथनं सेट करता येईल. 32 2/10 2000 किती आहे, 25. बे एंटर करूया, झालं दिसते. आता पुढची इथे एंट्री 3 तारखेला आहे, पण आता आपल्याकडे एज्युकेशन व्हर्जन असल्यामुळे आपण ती एंट्री 2 तारखेला करू आणि नॅरेशनमध्ये आपण 3 तारीख टाईप करूया. HU-003 हिंदुस्तान लिमिटेड. टोमॅटो सूप, वेअरहाऊस 7030. मिक्स फ्रूट जॅम किती आहे, 200 ग्रॅम, वेअरहाऊस 6540. इनपुट CGST, इनपुट HGST. क्रेडिट डेज किती आहे, 30. इथे मी डेट टाकतो मुद्दामून 3/10/2025. बिंग आलं. 4 तारखेची एंट्री बघू आपण. HU-004, HU-004 हिंदुस्तान. परचेस नेम ऑफ आयटम काय, क्लोजअप 150 ग्रॅम, क्लोजअप 150 ग्रॅम 9150. पेप्सिडेंट
300 ग्रॅम, 75 70, 75 70. इनपुट CGST, इनपुट HGST. किती दिवस आहे त्याला येत आता? 30 दिवस. 4/10/2025. बिंग झालं. 5 नंबरची एंट्री HU-005. हिंदुस्तान लिमिटेड. परचेस. तर हे सगळं 5% आयटम आहेत. लाईफबॉय 100 ग्रॅम, लाईफबॉय 100 ग्रॅम, 65 13, क्वांटिटी 65, रेट 13. लक्स 150 ग्रॅम, वेअरहाऊस 90 24.50. विम लिक्विड 300 ml, 75 32. इनपुट CGST, इनपुट HGST. आता इथं मला राऊंडमध्ये अमाऊंट घ्यायची दिसते. ह्याला एक अकाउंट तयार करायचं. त्याला म्हणायचं राऊंड ऑफ. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट दिसते ना. इथं होतं आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे इनवॉइसिंग राऊंडिंग नॉर्मल. तो इथं ॲटोमॅटिक केलं आपल्याला दिसते. क्रेडिट डेज किती येत नाही 30. तारीख इथं किती आहे 5 तारीख, 5/10/2025. बी सहाव्या क्रमांकाची एंट्री HU-006, हिंदुस्तान लिमिटेड. परचेस. रिम सुप्रीम 400 ग्रॅम, वेअरहाऊस 70 36, 70 36. डव 50 ग्रॅम, 50 ग्रॅम. किती क्वांटिटीत नाही 70, रेट 18. व्हील पावडर 300 ग्रॅम, वेअरहाऊस 72 10. इनपुट CGST, इनपुट HGST आली. आता इथं अमाऊंट किती इथून आली 20 आली. राऊंड ऑफमध्ये आपण जाऊया, -20 इथनं करेल 30. तारीख इथं किती आहे 6/10. बिंग कॉपी करून घ्यायचं आहे, पेस्ट 6. त्याच्यानंतर ना पुढची जी एंट्री आहे HU-007, हिंदुस्तान लिमिटेड. परचेस. मिक्स व्हेजिटेबल सूप, मिक्स व्हेजिटेबल सूप. गोडाऊन कुठलं आहे वेअरहाऊस 65 क्वांटिटी आहे. टोमॅटो सूप वेअरहाऊस 60 30. इनपुट CGST, इनपुट HGST. आता इथं राऊंड ऑफ घ्यायचं आपल्याला. इथनं तो डायरेक्टली इथनं राऊंड ऑफ करून घेईल. 07 30 दिवस. तारीख किती येत नाही 7/10, 7/10/25.
बेग. सात. त्याच्यानंतर ना 8व्या क्रमांकाची एंट्री आहे HU-008 हिंदुस्तान लिमिटेड. परचेस. टोमॅटो चिली सॉस. वेअरहाऊस 75. मिक्स फ्रूट जॅम 75. वेअरहाऊस 75. इनपुट CGST. इनपुट HGST. राऊंड ऑफ अकाउंट घ्यायचं आहे ना आपल्याला, प्लस किंवा मायनसमध्ये आपल्याला करून घेईल. 30 दिवस. तारीख किती? 8. बेग. नवव्या क्रमांकाची एंट्री HU-009 हिंदुस्तान लिमिटेड. परचेस. रेन पावडर 500 ग्रॅम. वेअरहाऊस 20. त्यानंतर व्हील पावडर 1 kg. किती क्वांटिटी आहे? 20. त्यानंतर व्हील पावडर 650 ग्रॅम. 650 ग्रॅम. किती क्वांटिटी आहे? 20. इनपुट CGST. इनपुट HGST. days. तारीख किती? 9. बेग. तर शेवटची एंट्री बघूया आपण. 10वी HU-010 हिंदुस्तान लिमिटेड. परचेस ताज़ा टी 200 ग्रॅम 70. रेड लेबल टी 250 ग्रॅम 60. 65. इनपुट CGST. इनपुट HGST. क्रेडिट डेट्स 30. 10/10/2025. बेग. त्यानंतर ही 11 तारखेची एंट्री HU-001 हिंदुस्तान लिमिटेड. परचेस फेअर अँड लवली 50 ग्रॅम. वेअरहाऊस 90. तर इथं रेट किती पकडला आपण? 37 ना. सॉरी, इथं पण आपण ठीक आहे. आता इथं रेट किती पकडूया? 75 पकडूया. काही प्रॉब्लेम नाही. जो आहे तो आपण इथं रेट पकडूया. व्हील पावडर 650 ग्रॅम. वेअरहाऊस 55 आणि 20. ओके. इनपुट CGST आणि इनपुट HGST. ओके. 30 दिवस.
11/10/2025 बिंग. ओके, येस. अशा प्रकारे आपण आता सगळ्या ह्या परचेसच्या एंट्रीज आपण आता इथनं करून घेतल्या. ह्या ज्या परचेसच्या एंट्री केलेल्या आहेत या सगळ्या आपल्याला डिस्प्ले रिपोर्ट्समध्ये अकाउंट बुक्समध्ये परचेस रजिस्टर इथं आपल्याला सगळ्या एंट्रीज पाहता येतील. दिसते. आता ह्या ज्या आपण त्याचं जी एस टीचं ॲनालिसिस जे आहे स्टॅट्युटरी रिपोर्टमध्ये जी एस टी रिपोर्ट्समध्ये इथनं आपल्याला सगळ्या त्या एंट्री पाहता येतील. परचेस वगैरे दिसतेत ना. ह्याला आपण एक रिकन्सिलेशन वगैरे करतो 2A म्हणा वगैरे हे सगळा भाग इथनं आपल्याला करता येईल. दिसते इथनं आपल्याला ह्या 11 एंट्रीज आलं का इथं आल्या. ह्या एंट्री आपल्याला कुठं आल्या तर जी एस टी रिपोर्टमध्ये 2A फॉर रिकन्सिलेशन म्हणजे आपला परचेस म्हणजे हिंदुस्थानचा काय होईल सेल दोघांचं इथनं आपण मॅच करतो त्याला आपण काय म्हणतो 2A रिकन्सिलेशन्स 2B रिकन्सिलेशन. दिसतं इथनं आपल्याला म्हणजे परचेसच्या एंट्रीज आपल्याला कुठं दिसतील जी एस टी या 2A रिकन्सिलेशनला दिसतील. या एंट्रीज इथनं आपल्याला पूर्णपणे इथनं एंट्री की प्रेस केलं तर ह्या आपल्याला सर्व इथं एंट्रीज पाहता येतील. बरोबर आहे. आणि मग इथनं आपल्याला काही सेट करायचं आहे किंवा बरोबर आहे ते आपल्याला इथनं रिकन्सिलेशन करताना करता येतं. ओके, अशा पद्धतीने आपण आता काय बघितल्या संपूर्ण परचेसच्या एंट्री आपण बघितलेल्या आहेत. जी एस टी आर 3B आपण ज्या परचेसच्या एंट्री सगळ्या करतो त्या सगळ्या एंट्री तुम्हाला इथून आता पूर्णपणे दिसणार आहेत. दिसते. 3B म्हणजे काय असतो सेल आणि परचेस यांचा दोघांचा मिळून जे आपण मंथली रिटर्न भरतो आता त्याला जी एस टी आर 3B म्हणतात. जी एस टी आर 1 म्हणजे काय जो आपण सेल केलेला आहे तर सेल केलेल्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला जी एस टी आर 1मध्ये आपल्याला पाहता येतील त्याच्यामध्ये. ओके, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन निश कॉम्प्युटर वाकडेवाडी पुणे 3. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.